This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करायला एकदम सोपा आणि पटकन होणारा असा एक पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे दुधातील बटाट्याचा रस्सा. हा बटाट्याचा रस्सा एकदम अफलातून लागतो. एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा खावे असे वाटेल. बटाटा एक असा पदार्थ आहे की तो कोणत्याही पदार्थामध्ये वापरा सामावून जातो. या अगोदर आपण 108व्या एपिसोडमध्ये बटाटा भजी केली होती. तेव्हा आपण बटाट्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. चला तर आपण आता बटाट्याचा रस्सा करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. प्रथम बटाटे पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर त्याची साल काढून फोडी करायच्या. फोडी केल्यानंतर त्या पाण्यात टाकायच्या, नाहीतर त्या काळ्या पडतात. बटाटे उकडून घेतले तरी चालते. नंतर तेल गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये फोडणीचे सर्व साहित्य घालायचे. कांदा घालायचा आणि कांदा सोनेरी रंगावर परतायचा. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. नंतर बटाटा फोडी घालायच्या. पुन्हा 1 मिनिट परतायचे. नंतर मसाला तिखट वगैरे घालणे आणि मिक्स करणे. त्यानंतर गरम केलेले दूध घालायचे. कच्चे दूध घालायचे नाही. दूध फुल क्रीमचे घ्यायचे. वरती थोडी कोथिंबीर वगैरे घालायची आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करायच्या. बटाटा जर उकडून घेतलेला असेल तर 1-2 उकळी आणली तरी चालते. आपण आता साहित्य पाहूया. स्वच्छ धुवून घेतलेले 2 बटाटे. बटाट्याच्या फोडी टाकण्यासाठी पाणी. फुल क्रीमचे म्हैसीचे पाव लिटर दूध हे तापवून घेतले आहे. कच्चे दूध वापरायचे नाही. बारीक चिरलेला कांदा. 3 टेबलस्पून सुकं खोबरं. 3 टेबलस्पून तेल. 1 टीस्पून जिरे. अर्धा टीस्पून मोहरी. अर्धा टीस्पून हिंगपूड. पाव टीस्पून हळद पूड. अर्धा टीस्पून मीठ. 1 टीस्पून कांदा लसूण तिखट. 1 टीस्पून गरम मसाला. 1 टीस्पून लसूण पेस्ट. 1 टीस्पून आलं पेस्ट. 7 ते 8 कढीपत्ता पाने. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. तिखट वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घातले तरी चालते आणि रस्सा किती हवा आहे त्या प्रमाणात दूध घातले तरी चालते. आपण आता कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवूया आणि तेल गरम होईपर्यंत आपण बटाट्याची साल काढून याच्या फोडी करूया. फोडी तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लहान मोठ्या कशा हव्यात त्या करू शकता. बटाट्याच्या फोडी करून पाण्यात टाकून झाल्या. आता तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. गॅसची फ्लेम स्लो करूया. यामध्ये मोहरी, जिरे, हिंगपूड, आलं, लसूण, कढीपत्ता, हळदपूड, कांदा आणि आपण आता कांदा सोनेरी गॅसवर परतूया. शक्यतो फोडणी तेल गरम झालं की गॅस फ्लेम बंद करूनच घालायची, म्हणजे फोडणी करपत नाही. आणि आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण हा कांदा सोनेरी रंगावर परतूया. कांदा परतून झाला. यामध्ये सुकं खोबरं घालूया. यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूया. गॅसची फ्लेम मीडियम करूया. आणि 1 मिनिट बटाटा परतूया. 1 मिनिट बटाटा परतून झाला. यामध्ये आपण आता गरम मसाला
असं मिक्स करतच राहायचं. लाल तिखट, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हे सगळे व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये आता दूध घालूया. आणि कुकरचं झाकण लावून आपण 3 शिट्ट्या करूया. आणि कुकरची वाफ गेल्यानंतरच कुकर उघडूया. कुकरची वाफ गेली, आपण आता कुकर उघडूया. वाव, काय भाजीचा घमघमाट सुटला आहे, मस्तच. आणि आता ही मस्तपैकी दुधातील बटाट्याचा रस्सा तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. शक्यतो भाजीला फ्रेश दूध घ्यायचे. ताजे असले दूध तर भाजी दूध फाटत नाही, नाहीतर फाटायची शक्यता असते. त्यापेक्षा जास्त करून बटाटा उकडून घेऊन केलं तर दूध चांगले राहते. अशा पद्धतीने दुधातील बटाट्याचा रस्सा जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन, महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.